मित्रांनो, विचार करा, चहूबाजूला पांढरा शुभ्र बर्फ आणि त्या बर्फामधून अचानक रक्तासारखा लाल भडक धबधबा वाहू लागला तर ऐकायला एखाद्या हॉरर चित्रपटासारखं वाटतंय ना? पण हे पूर्णपणे खरं आहे. निसर्गाचा हा एक चमत्कार आहे जो पाहून वैज्ञानिकही थक्क झाले होते. आज आपण जाणून घेणार आहोत अंटार्क्टिकामधील या रहस्यमयी ब्लड फॉल्स म्हणजेच रक्ताच्या धबधब्याबद्दल. नमस्कार, मी काजल. राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. हा अद्भुत धबधबा आहे पूर्व अंटार्क्टिकामधील मॅकमुर्डी ड्राय व्हॅली भागात. येथील टेलर ग्लेशियर मधून हा लाल पाण्याचा प्रवाह बाहेर पडतो. सर्वात आधी सन 1911 मध्ये ऑस्ट्रेलियाचे भूवैज्ञानिक थॉमस ग्रिफिथ टेलर यांनी या धबधब्याचा शोध लावला. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा हे पाहिलं तेव्हा त्यांना वाटलं की बर्फाखाली काही विशिष्ट प्रकारची लाल रंगाची शेवाळ असावी, ज्यामुळे पाण्याचा रंग असा झाला आहे. पण खरा ट्विस्ट तर पुढे होता. अनेक वर्षाच्या संशोधनानंतर वैज्ञानिकांनी यामागचं खरं वैज्ञानिक कारण शोधून काढलं. या हिम नदीच्या खाली तब्बल 15 लाख वर्षापूर्वीचा एक पाण्याचा तलाव गाडला गेला होता. या तलावाच्या पाण्यात प्रचंड प्रमाणात लोह आणि अतिशय जास्त प्रमाणात मीठ आहे. जेव्हा हे लोहयुक्त पाणी बर्फाच्या फटीमधून बाहेर पडतं आणि हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतं तेव्हा त्याचं ऑक्सिडेशन होतं. साध्या भाषेत सांगायचं झालं तर जसं लोखंड हवेत राहिल्याने त्याला गंज चढतो आणि त्याचा रंग लाल तपकिरी होतो, तसंच या पाण्याचंही होतं. म्हणूनच बाहेर येताना हे पाणी रक्तासारखं लाल दिसतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अंटार्क्टिकामध्ये तर प्रचंड थंडी असते, मग हे पाणी बर्फ का बनत नाही? याचं उत्तर आहे या पाण्याचा खारटपणा. हे पाणी समुद्राच्या पाण्यापेक्षा तब्बल 3 ते 4 पट जास्त खारट आहे. अतिशय जास्त मिठामुळे या पाण्याचा गोठण बिंदू खूप खाली जातो. त्यामुळे तिथलं तापमान उणे 19 अंश सेल्सिअस असलं तरी हे पाणी कधीच गोठत नाही आणि सतत वाहत राहतं. निसर्गाचे हे रूप खरोखरच अद्भुत आणि थरारक आहे. मित्रांनो, तुम्हाला निसर्गाचा हा चमत्कार कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.